नमस्कार मित्रांनो, आयुर्वेद मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. या स्पेसिफिक व्हिडिओमध्ये पाहायचं आहे की संधी समासमध्ये ग्रीप कशी मिळवायची, कसे एक्झाम्पल सॉल्व्ह झाले पाहिजे, कसे सर्व टाइप्स लक्षात बसले पाहिजे, संधीचे टाइप, समासचे टाइप, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, या सगळ्यांचे टाइप कसे लक्षात राहिले पाहिजे. मला तर पुढे एक्झाम्पल दिसलं की कळतच नाहीये की कोणतं एक्झाम्पल कोणत्या संधीचे, कोणत्या टाइप मध्ये येते. हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक स्पेसिफिक मेथड सांगतो आहे, त्या स्पेसिफिक मेथडने तुम्हाला संधी रिवाइज करायचं आहे, एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. त्या मेथडने ऑटोमॅटिकली तुमचे एक्झाम्पल सॉल्व्ह होतील, तुमची मेमरी वाढेल. मेमरी वाढेल म्हणजेच तुमची स्वरसंधी, त्याचे टाइप्स लक्षात ठेवण्याची मेमरी, त्याच्यानंतर व्यंजन संधी, ते सर्व टाइप्स लक्षात राहतील. त्याच्यानंतर विसर्ग संधी, त्याचेही टाइप व्यवस्थित लक्षात राहतील, समास व्यवस्थित लक्षात राहतील. फक्त जी मेथड मी आज तुम्हाला सांगतोय ती मेथड तुम्ही फॉलो करायची आहे. फक्त ही मेथड फॉलो करण्याच्या आधी तुमचं एक वेळा संधी समास बघून झालेला असायला पाहिजे. म्हणजे सर्व काही अभ्यास केलाय परंतु एक्झाम्पल सॉल्व्ह होत नाहीयेत, तरच हा व्हिडिओ तुमच्या कामाला येणार आहे. ठीक आहे. सर्वात प्रथम काय करायचं मित्रांनो, की संधी तुमची तुम्ही प्रिपेअर केली. आता त्याचे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे, तर एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचंय की खूप जणांना इश्यू होतो की एक्झाम्पल पाहून कोणत्या संधीचा कळतच नाहीये. त्याच्यासाठीच ही मेथड आहे. काय करायचं, तुमची नोटबुक घ्यायची किंवा एक कोरं पेज घ्या व्हाईट कलरचं. त्याला जेवढे जेवढे टाइप्स असतील तेवढ्या बॉक्सेस तयार करा पेजवरती. जसं की आपण आता स्वरसंधी बघतोय, स्वरसंधी हेडिंग दिलं, स्वरसंधी पेजवरती हेडिंग दिलं. मग त्याचे जेवढे टाइप्स असतील तेवढे बॉक्सेस तुम्हाला करायचे. मग या बॉक्स मध्ये काय लिहिणार, संधीचा पहिला टाइप. कोणता टाइप आहे सर? पहिला यन संधी टाकला आपण इथे. त्याच्यानंतर दुसरा अयादी संधी टाकला सर आपण इथे, अयादी संधी टाकलं. त्याच्यानंतर गुणसंधी टाकलं, वृद्धी संधी टाकलं, वृद्धी संधी टाकलं. त्याच्यानंतर आणखी सर पुढे काय, पुढे आणखी आपलं पूर्वरूप, पररूप, पूर्वरूप, पररूप आणि आणखी काय असतील, जेवढे टाइप्स तेवढे बॉक्स तयार करायचे आहेत. आणि या बॉक्स मध्ये फक्त काय लिहायचंय, आधी तुम्ही नोट्स तयार केले असतील 3-4 पेज स्वरसंधी, 3-4 पेज व्यंजन संधी, पण आता फक्त एका पेजवरती स्वरसंधी बसलं पाहिजे. त्याच्या खाली काय लिहायचं, फक्त याचं जे सूत्र आहे ते सूत्र लिहायचं. त्याच्यानंतर याचा जो रूल आहे तो रूल लिहायचा, सूत्र, रूल, आणि त्याच्यानंतर एक एक्झाम्पल, बस एवढाच या बॉक्स मध्ये लिहायचंय. त्याच्यानंतर याचं पण सर सेम करायचंय, सूत्र लिहायचं, त्याच्यानंतर त्याचा एक रूल लिहायचा, जो काही रूल सांगितलेला असेल, आणि एक एक्झाम्पल लिहायचं. या 3 गोष्टी सर्वांच्या सर्व बॉक्स मध्ये तुम्हाला लिहायच्या आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक्झाम्पल सॉल्विंगला घ्यायचे आहेत. जसं की तुम्ही एखादं एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घेतलं, तर एक्झाम्पलला कोरिलेट करायचं. कशासोबत सर? पहिलं घ्यायचं, पहिल्या संधीसोबत कोरिलेट करायचं. जसं की या एक्झाम्पलला मी पहिले यन संधीसोबत कोरिलेट केलं की ह्या संधीमध्ये याचे काही रूल अप्लाय होऊ शकतात का? होय सर, होत आहे, तर ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या संधीसोबत नाही झालं, या दुसऱ्या संधीसोबत अप्लाय करून पाहायचं, या संधीमध्ये हा रूल अप्लाय होतोय का? नाही होतोय. मग काय करायचं, पुढच्या संधीकडे जायचं. गुणसंधीमध्ये हा रूल अप्लाय होतोय का? या संधीमध्ये काय सॉल्व्ह होऊ शकतंय का? नाही होतोय. त्यानंतर वृद्धी संधीकडे जायचं, यामध्ये होऊ शकतंय का एक्झाम्पल सॉल्व्ह? झालं तर ठीक आहे, नाही झालं तर आणखी पुढे जायचं. पररूप मध्ये होतंय का? पूर्वरूप मध्ये होतंय का? हे सर्व गोष्टी आपल्याला या एक्झाम्पलच्या चेक करायच्या आहेत. ठीक आहे. मग असे स्वरसंधीचे तुम्ही जर 50 एक्झाम्पल सॉल्व्ह केले किंवा 30, 40, 25, 20 जरी सॉल्व्ह केले तरी सुद्धा तुमच्या पूर्णचे पूर्ण हे 7-8 टाइपचे जे चार्ट असतील, हे पूर्ण पेज असेल तुमचं, हे पूर्णचे पूर्ण पेज तुम्हाला पाठ होऊन जाणार आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला कोणतंही न्यू एक्झाम्पल दिसलं की ते न्यू एक्झाम्पल कोणत्या संधीतलं आहे, ऑटोमॅटिकली तुमचा ब्रेन तुम्हाला रिकॉल करून देईल, कारण त्या टाइपचे एक्झाम्पल तुम्ही पहिले सॉल्व्ह केलेले असतील. सेम फॉर व्यंजन संधी. व्यंजन संधीसाठी पण सेम करायचंय. काय करायचंय, व्यंजन संधीचे जेवढे टाइप्स आहेत तेवढे बॉक्स करायचे. एक्झाम्पल घ्यायचं, एक्झाम्पल घेतल्यानंतर काय करायचं, सगळेचे सगळे तुम्ही त्याचं सूत्र लिहायचं, रूल घ्यायचं, त्याच्यानंतर एक एक्झाम्पल त्यासोबत कोरिलेट करून पाहायचं. याच्यासोबत होतंय का, यचित्व संधीसोबत होतंय का, अष्टत्व संधीसोबत होतंय का? नाही होतंय. पुढची संधी पाहायची. त्याच्यानंतर विसर्ग संधीचं एक पेज करायचं, विसर्ग संधीचे 3 टाइप करायचे, त्या 3 टाइप मध्ये मॅच होतंय का हे कळायचं. सर मी स्वर संधीसोबत मॅच करू, व्यंजन संधीसोबत करू की कोणासोबत करू हे कसं कळेल? सगळ्यात पहिले म्हणजे बेसिकच पक्क नाही येत. जर आधी पाहायचं एक्झाम्पल मध्ये, जर स्वरापुढे स्वर आलेला असेल, स्वरापुढे स्वर आलेला असेल, तर मग आपण काय करायचं, व्यंजन संधी मध्ये ट्राय करायचं की व्यंजन संधीच्या बॉक्स मध्ये कुठे आपल्याला याची सॉल्विंग सापडू शकते का. ठीक आहे. जर तुम्हाला व्यंजनापुढे
व्यंजनापुढे स्वर किंवा व्यंजन आलेलं असेल, स्वर किंवा व्यंजन आलेलं असेल, तर मग काय करणार तुम्ही? व्यंजन संधीचं करणार. ठीक आहे. विसर्गापुढे जर तुम्ही जर पाहत असाल स्वर किंवा व्यंजन आलेलं आहे, तर तुम्ही विसर्ग संधीमध्ये पहा. म्हणजे बेसिकच आपल्याला कोणतं एक्झाम पाहिलं की पहिले बेसिक कडे पाहायचं की स्वर संधी आहे, व्यंजन संधी आहे का विसर्ग संधी आहे. स्वर संधी असेल तर या स्वर संधीचे टाईप सोबत कोरिलेट करायचं. व्यंजन संधी, व्यंजन संधीचे जे टाइप्स केलेत आपण त्याच्यासोबत कोरिलेट करायचं. विसर्ग असेल, विसर्गाच्या बॉक्सेस सोबत कोरिलेट करायचं. असे तुम्ही मिनिमम 50 एक्झाम्पल 20 केले तरी परफेक्ट होताल. 50 केले तर तुम्हाला एकदम एक्सलेंट होऊन जाईल यामध्ये आणि सगळ्याचे सगळे बॉक्स पाठ होतील. सगळी संधी तुमच्या एकदम फिंगर टिप्स वरती येऊन जाईल. कसं सर आम्हाला विश्वास होत नाही, एक्झाम्पल सांगायचं. ठीक आहे, चला आज व्हिडिओ बघायला आलेत तर तुमच्यासाठी एक बोनसच देतो. तुम्हाला एक डायरेक्टली मी एक संधी शिकवून टाकतो, यन संधी शिकवून टाकतो. मग त्याला कसं कोरिलेट करायचं मी तुम्हाला सांगेल. यन संधी, यन संधी हे काय आहे सर? ही स्वर संधी मधला पहिला टाईप आहे यन संधी. याचं सूत्र लिहायचं बॉक्स मध्ये. सूत्र काय आहे सर याचं? इको यनाची, इको यनची, हे सूत्र लिहायचं. आणि त्याच्यानंतर काय म्हणलं तुम्हाला मी? रूल लिहायचा. आता याचा रूल काय आहे सर? याचा रूल आहे की इक प्रत्याहारातील वर्णापुढे कुठेही तुम्हाला स्वर दिसेल तर त्याचं रूपांतर तुम्हाला यन प्रत्याहारामध्ये करायचंय. बघा सूत्रात दिलं इको यनाची, म्हणजे इक प्रत्याहारापुढे कुठेही जर स्वर दिसला तर त्याचं रूपांतर यन प्रत्याहारामध्ये करायचंय. काय म्हणतोय मी? इक प्रत्याहारातील वर्णापुढे जर कुठेही जर स्वर दिसेल, स्वर दिसला तर त्याचं रूपांतर आपल्याला ह्या इक प्रत्याहाराचं रूपांतर डायरेक्टली आपल्याला यन प्रत्याहारामध्ये करायचं आहे. इक प्रत्याहाराचं रूपांतर यन प्रत्याहारामध्ये करायचं आहे. सर मला तर कळतच नाहीये की इक प्रत्याहार काय असतं, यन प्रत्याहार काय असतं. मित्रांनो तुम्ही बेसिक म्हणून माहेश्वरी सूत्र शिकलेला असाल. माहेश्वरी सूत्रामध्ये हे इक प्रत्याहार आणि यन प्रत्याहार असतात. आता सर मला माहेश्वरी सूत्र पाठ नाहीये, तर मग या स्पेसिफिक संधी सॉल्व्ह करण्यासाठी इक प्रत्याहार आणि यन प्रत्याहार काय ते लक्षात ठेव. जसं की हे बघ, इक प्रत्याहारामध्ये काय काय येतं? ई, उ, त्यानंतर रू आणि लृ. मग ते काय म्हणताय? इक प्रत्याहारातील वर्णापुढे कुठेही जर स्वर आला, जर ह्याच्या पुढे जर स्वर आला तर त्याचं रूपांतर तुम्हाला कशामध्ये करायचंय? यन प्रत्याहारामध्ये करायचं. यन प्रत्याहार म्हणजे काय सर? यन प्रत्याहार माहेश्वरी सूत्र ज्यांना पाठ असेल त्यांना येत असेल, ज्यांना पाठ नाही त्यांनी हे दोन प्रत्याहार पाठ करून ठेवा. इक प्रत्याहारामध्ये ई उ रू लृ आणि यन प्रत्याहारामध्ये काय काय येणार आहे? यन प्रत्याहारामध्ये येतं य, व, र आणि ल. ठीक आहे सर. आता कसं सॉल्व्ह करायचंय? जिथे 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 तुम्हाला इक प्रत्याहारापुढे स्वर दिसेल, समजा आता ईच्या पुढे जर तुम्हाला कुठे स्वर दिसला तर त्याचं रूपांतर य मध्ये करायचं. ऊच्या पुढे जर कुठे तुम्हाला स्वर दिसला तर त्याचं रूपांतर व मध्ये करायचं. रूच्या पुढे जर कधी तुम्हाला स्वर दिसला तर त्याचं रूपांतर र मध्ये करायचं. त्याच्या पुढे जर कधी स्वर दिसला तर त्याचं रूपांतर तुम्हाला ल मध्ये करायचं आहे. कळतंय? म्हणजे इक प्रत्याहारापुढे स्वर आल्यानंतर त्याचं रूपांतर यन प्रत्याहारामध्ये होतंय. इक प्रत्याहार कोणते? ई, त्याच्यानंतर उ, रू, लृ, त्याच्यानंतर यन प्रत्याहार कोणता? य, व, र, ल. स्पेसिफिक शब्दांचं रूपांतर स्पेसिफिक शब्दांमध्ये होते. जर ईच्या पुढे जर स्वर दिसला तर त्याचं रूपांतर तुम्हाला य मध्ये होणार आहे. जर उ दिसला तर त्याचं रूपांतर व मध्ये होणार आहे. जर रू दिसला त्याचं रूपांतर र मध्ये होणार आहे आणि लृ दिसला तर त्याचं रूपांतर होणार आहे ल मध्ये होणार आहे. ठीक आहे, हे तुम्हाला नोटबुकवर लिहून घ्यायचंय कशाचं रूपांतर कशामध्ये होणार आहे. ठीक आहे, हे काय झाला? रूल आपण समजून घेतला. एक्झाम्पल घ्यायचं सर. ठीक आहे, एक एक्झाम्पल घेऊ. जसं की कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला विजिबल होईल. मधु प्लस अरी. कसं पाहायचं सर आता या एक्झाम्पल कडे? कसं ओळखायचं की ह्याच्याच एक्झाम्पल आहे? काय करायचं? प्लस परत दिसतंय. हे मध याच्या खाली काय जोडले? ऊ जुडलेला आहे. मग आपण याला तरी एकदा सोडून पाहूया. मध प्लस ऊ प्लस अरी. काय केलं सर आपण याच्यामध्ये? काय मोठं रॉकेट सायन्स लावलंय का? काहीच नाही केलं. मधु ऊ बाजूला लिहिलं, फक्त तेवढंच केलंय. मधु ऊ बाजूला लिहिलेलं आहे आणि पुढचं अरी जशाला तसं आहे. मग आता आपले रूल फॉलो होतंय का सर? रूल फॉलो होतंय का की आपल्याला ऊच्या पुढे म्हणजेच इक प्रत्याहार वर्णाच्या पुढे स्वर आलेला आहे का? हो सर आलेला आहे. रूल फॉलो झालेला आहे. काय म्हणतोय आपला रूल? इक प्रत्याहारातील वर्णापुढे कधी स्वर आला तर त्याचं रूपांतर यन प्रत्याहारातील वर्णामध्ये होतं. मग आता ऊ इक प्रत्याहारामध्ये आहे, याचं रूपांतर आपल्याला यन प्रत्याहारामध्ये करावं लागेल. सर यन प्रत्याहारामध्ये कसं करायचं? आपण काय म्हटलं होतं? जर ई असेल त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं आपल्याला? ईचं रूपांतर आपल्याला करायचं आहे
य मध्ये, उ असेल त्याचं रूपांतर आपल्याला करायचंय व मध्ये. त्याच्यानंतर ई उ रू असेल त्याचं रूपांतर आपल्याला कशामध्ये ल मध्ये करायचं होतं. रू असेल त्याचं रूपांतर आपल्याला र मध्ये करायचं होतं. मग या एक्झाम्पल मध्ये कशामध्ये सर, या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिसतंय, ऊ दिसतंय. मग ऊचं रूपांतर आपण कशामध्ये करायचंय, ऊचं रूपांतर करण्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे, व. आता मग ऊच्या पुढे जर कधी स्वर आला तर त्याचं रूपांतर आपल्याला व मध्ये करायचंय. मग आपण काहीच नाही केलं, हे जसं आहे तसंच पुढे केलं आपण याला मध. फक्त आता आपण काय केलं, ऊच्या जागी काय टाकलंय, व टाकलंय. का, या रूल नुसार टाकलंय. इक प्रत्याराच्या पुढे स्वर आला तर यन प्रत्यारामध्ये करायचं, यन प्रत्यार व आहे. मग काय केलं, इथं व टाकलं आणि अरी तशाला तसं. त्याच्यानंतर काय केलं सर, हे काय इथं म ध तर अर्धाच आहे सर. अर्धाच आहे म्हणजे काय, कोणत्याही शब्दाच्या पुढे जर तुम्हाला असा खाली दाण त्याचा पाय मोडलेला दिसत असेल, पाय मोडलेला दिसतोय म्हणजे हा शब्द पूर्ण नाहीये सर. कसा पूर्ण नाहीये सर, कोणत्याही शब्दाला पूर्णत्व येण्यासाठी त्याच्यामध्ये स्वर जुडलेला असतो. जसं की अ, ध प्लस अ, तर हा शब्द बनतो ध. म्हणजे ध चा पाय मोडलेला प्लस अ जोडलं तर त्याचं रूपांतर ध मध्ये होत असतं. पण जर फक्त आपल्याला पाय मोडलेला दिलाय तर हा अपूर्ण शब्द आहे. कळतंय, त्याच्यामुळे मग इथं काय आहे, ध अपूर्ण आहे. मग हे ध आणि व जोडून जाईल सर. मग काय होणार, मध्वरी. काय होणार, मध्वरी. मग काय होतं सर, पूर्ण एक्झाम्पल आपण काय पाहिलं, मधु प्लस अरी, याचं काय झालं आपलं शेवटी, या ध चं रूपांतर आपण या ऊ चं रूपांतर आपण व मध्ये केलं, काय झालं, मध्वरी. एवढं सोपं होतं, तुमची फर्स्ट टाइम होते म्हणून एवढं सगळं एक्सप्लेन करावं लागलं. आपण काय पाहिलं, यन संधी पाहिली आहे. यन संधी मधला पहिला रूल सूत्र काय पाहिलं, इक यनाची. त्याच्यामधला पहिला रूल काय पाहिला आपण, रूल सांगतो की इक प्रत्यारापुढे कोणताही स्वर आला त्याचं यन प्रत्यारामध्ये करायचं. इक प्रत्यार कोणता सर, ई उ रू, त्याच्यानंतर रू, हे सगळे. आणि यन प्रत्यार कोणता, य व र ल, याचं रूपांतर करायचं आहे. आणि याचं एक्झाम्पल पण सांगितलं मधुवरी तुम्हाला. मी हे सगळं कशासाठी सांगितलं की तुम्हाला बॉक्स मध्ये कोरिलेट करता आलं पाहिजे. जसं की आता आपण पुन्हा बॉक्स करूया, आपले बॉक्स केले. त्याच्यानंतर आपण इथं यन संधी लिहिलेलं होतं. आता जसं की तुम्हाला एखादं एक्झाम्पल मी दिलं, आता नवीन एक्झाम्पल घेऊया. आता आपण नवीन एक्झाम्पल आला आपल्याकडे, जसं की धातू प्लस अंश. धातू प्लस अंश आपल्याकडे आले. आता धातू प्लस अंश, आता आपल्या सगळ्या बॉक्स सोबत कोरिलेट करून पाहायचं की कोणत्या बॉक्स मध्ये एक्झाम्पल फिट बसतोय, कोणत्या संधीने सोडतोय. पण सगळ्यात पहिले काय चेक करायचं मित्रांनो, की स्वर संधी आहे, व्यंजन संधी आहे की विसर्ग संधी आहे. काय कळतंय सर, हे स्वर आणि स्वर एका पाठोपाठ येत आहे म्हणजे ही काय असणार सर, स्वर संधी असणार. काय असणार, स्वरसंधी. मग स्वरसंधीचे डबे काढायचे. स्वरसंधीच्या डब्यांमध्ये चेक करायचं कोणती संधी, पहिली संधी पाहिली यन संधी, इथे मॅच होतोय का, की इक प्रत्याहारातील वर्ण पुढे यन प्रत्याहार येतोय, हे मॅच होतोय का सर. ठीक आहे, चेक करूया होतोय का. तर इथे काय आहे, धातू म्हणजेच काय, धात प्लस उ प्लस अंश. मग होतोय काय ते, उ उ प्रत्यय उ हे इक प्रत्यारामध्ये येतोय का, हो सर इक प्रत्यारामध्ये येतो. त्याच्या पुढे स्वर येतोय का, हो सर त्याच्या पुढे स्वरही येतोय. म्हणजे इक यनाची यन संधी हे रूल इथे फिट बसतोय. म्हणजेच आपण जो पहिला डब्बा होता तिथेच हा फिट बसलेला आहे. कसं सॉल्व्ह करायचं मग याचं, आपलं काय म्हटलेलं होतं, जर इक प्रत्यारापुढे कोणताही स्वर आला तर यन प्रत्यारामध्ये कन्वर्ट करायचं. मग तुम्हाला ऊचं रूपांतर कशामध्ये करायला सांगितलं होतं, व मध्ये करायला पाहिजे सांगितलेलं होतं. मग काय होणार याचं, धात प्लस ऊच्या जागी काय केलं, व प्लस अंश. पुन्हा एकदा काय सांगितलं मग तुम्हाला मी, याचा काय पाय मोडलेला आहे म्हणजे हा अपूर्ण आहे. मग हे दोघं जोडायचे. मग काय होणार, उत्तर याचं धात्वांश. हे होणार त्याचं उत्तर. ठीक आहे, एवढं सोपं होतं. फक्त कोरिलेट कसं करायचं एवढं मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलंय. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये तुमचं इको यनाची म्हणजेच काय, पहिलं यन संधी कव्हर झालेली आहे आणि संधी कशी प्रॉपरली रिवाइज करायची हे सुद्धा तुम्हाला कळालंय. आता प्रॉपरली सगळे डब्बे बनवायचे, प्रॉपरली रिवाइज करायचे, 30 एक एक्झाम्पल सॉल्व्ह करा, एकदम तुमचं संधी परफेक्ट होऊन जाईल. सेम समाजसाठी करायचंय, असेच डब्बे बनवायचे. पहिला काढायचा तत्पुरुष समास, जेवढे काही त्याचे टाइप्स आहेत ते तेवढे डब्बे करायचे, त्याच्यामध्ये काय होतं तेवढंच लिहायचं. अव्ययीभाव समास काढायचा, त्याचे सगळे काय काय लावायचे, कशा कशा काय काय करायचंय, फक्त त्याचे रूल लिहायचे. त्याच्यानंतर पुढे द्वंद्व समास काढायचा, त्याचा रूल लिहायचा. असं एक पेज, एक तुमचा पूर्ण टॉपिक कव्हर झाला पाहिजे. स्वरसंधी एक पेज, व्यंजन संधी एक पेज, विसर्ग संधी एक पेज. तुम्ही एक्झाम पर्यंत मल्टिपल टाइम
रिवाइज करून एक्झाम खूप छान प्रकारे सोडवू शकता. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूया. ठीक आहे. थँक यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट.